नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या बैल चलित किंवा पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कोळपणी यंत्राचा वापर शेतकरी आंतरमशागतीच्या कामासाठी करतात. मात्र अल्पभूधारकांना त्याचा इंधनावर होणारा खर्चही परवडत नाही आणि शेतकऱ्यांची ही समस्या सोडवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील धानोरे इथल्या मातोश्री पॉलिटेक्निक मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विभागातील विद्यार्थ्यांनी टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून सौर ऊर्जेवर चालणारं कल्टिवेटर आणि कोळपणी यंत्र बनवलंय. टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर काम केल्यामुळे या विद्यार्थ्यांना यंत्राच्या निर्मितीसाठी केवळ 8,000 रुपये इतका खर्च आला. या सोलार कल्टिवेटरमध्ये सौर पॅनल, 2 12 व्होल्ट डीसी मोटर आणि चेन स्प्रॉकेट याद्वारे ऊर्जेचं वितरण, यातून शेतातील विविध पिकांमधील कोळपणी आणि आंतरमशागतीचं काम करणं शक्य होतं. हे यंत्र सोलार निर्मित असल्यामुळे डिझेल किंवा पेट्रोलचा वापर होत नाही. पण पेट्रोल डिझेलवर चालणारं यंत्र असेल तर प्रति एकरी कोळपणीसाठी पेट्रोल किंवा डिझेलसाठी 400 ते 700 रुपयापर्यंत खर्च येतो. अशा स्थितीमध्ये या यंत्राने 2 ते 2.5 तासांमध्ये 1 एकर शेतीची कोळपणी कोणत्याही खर्चाशिवाय शक्य होते.